चला तर मग आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल खमंग आणि चवदार अशी मिरची भजी रेसिपी पाहूया। मी या ठिकाणी 7-8 हिरवी मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता आपल्याला त्या हिरवी मिरचीला चाकूच्या सहाय्याने कट लावून घ्यायचे आहेत। कट लावून घेतल्यामुळे त्यातील ज्या बिया आहेत आपल्याला त्या काढायला सोप्या जातात। कधीही मिरची भजी बनवताना मिरचीतील बिया काढून घेतल्यामुळे त्यातील तिखटपणा जो असतो तो पूर्णपणे कमी होतो आणि मिरची भजी चवीला खूप छान लागतात। त्यामुळे अशा पद्धतीने मी या ठिकाणी कट लावून घेतलेले आहेत। आता आपण त्यातील सर्व बी काढून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने मी सर्व मिरच्यांचे कट लावून त्यातील सर्व बी या ठिकाणी काढून घेणार आहे। ह्या नवरात्रीत तुम्ही ही मिरची भजी नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडतील, कारण चवीला ही भजी खूपच अप्रतिम अशी तयार होतात आणि खमंग आणि चवदार अशी लागतात। हे पहा, अशा पद्धतीने मी यातील सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत। आता सर्व मिरचीतील बिया काढून झालेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये मीठ भरून घेऊया। अशा पद्धतीने मी आता सर्व मिरचीमध्ये मीठ भरून घेणार आहे। मीठ भरून घेतल्यामुळे मिरचीची चव खूप छान लागते आणि तिखटपणा कमी होतो। अशा पद्धतीने सर्व मिरचीमध्ये मीठ भरून झालेलं आहे। आता आपण बॅटर तयार करून घेऊया भजी बनवण्यासाठी। त्याकरिता मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्या पिठामध्येच लगेच या ठिकाणी 2 चमचे वरईचे पीठ टाकून घेणार आहे। तुम्हाला जर पूर्णपणे वरईचे पीठ वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, किंवा तुम्हाला जर पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। त्यामुळे ही भजी खूप छान होतात। लगेच मी या ठिकाणी पाव चमचा मीठ आणि पाव चमचा लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला जर या ठिकाणी लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता कट करून। लगेच त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून त्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्तही घट्टसर नाही आणि जास्तही सैलसर नाही, अशा पद्धतीने आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मिरची व्यवस्थित अशी बुडवून आपल्याला तळता आली पाहिजे आणि बॅटर छान असं कोट झालं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता मी त्यामध्ये मिरची बुडवून अशा पद्धतीने आता मिरची तळून घेणार आहे। मोठ्या गॅसवर तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी तयार करून घेतलेली भजी सोडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता आपण सर्व भजी सोडून घेऊया आणि भजी सोडल्याच्या नंतर आपल्याला झारण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं अलटून पलटून खरपूस होईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत। भजी अजिबातच कच्ची राहू नये अशा पद्धतीने ती भजी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत। अलटून पलटून ती भजी छान अशी तळून घेऊया। गॅसची फ्लेम अजिबातच बारीक करायची नाही। त्यामध्ये राजगिऱ्याचं आणि वरईचे पीठ असल्यामुळे भजी मऊ पडू शकतात। खमंग आणि कुरकुरीत भजी आपल्याला पाहिजे, त्यामुळे गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे आणि भजी छान अशी तळून घ्यायची आहे। आता आपली भजी छान अशी तळून झालेली आहेत। मी सर्व भजी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपली उपवासाची खमंग आणि चवदार अशी भजी तयार झालेली आहेत। ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।